नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 घटक 5वा निर्देशक भूमिती या प्रकरणावरील या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जी SSC बोर्डाने यापूर्वी विचारलेले आहेत असे प्रश्न आपण पाहणार आहोत। या ठिकाणी अचूक पर्याय निवडा। यामध्ये पहिला प्रश्न आहे मार्च 23ला विचारलेला आरंभबिंदूचे निर्देशक टिंबटिंब असतात तर आरंभबिंदूचे निर्देशक 0 0 असतात। या ठिकाणी पर्याय ए आहे पुढीलपैकी टिंबटिंब हा बिंदू एक्स अक्षावर आरंभबिंदूच्या उजवीकडे आहे। या ठिकाणी 2 0 हा या ठिकाणी अचूक पर्याय आहे, कारण पुढीलपैकी टिंबटिंब हा बिंदू एक्स अक्षावर आरंभबिंदूच्या उजवीकडे असण्याचं कारण एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो, कारण वाय निर्देशक एक्स अक्षावर गैरहजर असतो, त्यामुळे एक्स निर्देशक धन असतो। त्यामुळं या ठिकाणी एक्स धन आहे आणि वाय 0 आहे। 2 0 उजवीकडे आहे, 2 नंबरचा 0 इथं आहे, परंतु हा डावीकडचा ऋण आहे, त्यामुळे अचूक पर्याय नंबर डी आहे। ओके। सप्टेंबर 21चा प्रश्न आहे, हा जुलै 22चा झाला। रेख ए बी हा वाय अक्षाला समांतर असून ए या बिंदूचे निर्देशक 1 3 आहेत तर बी या बिंदूचे निर्देशक टिंबटिंब आहेत। या ठिकाणी अचूक पर्याय 1 - 3 याचं कारण रेख ए बी हा वाय अक्षाला समांतर असल्याने ए आणि बी बिंदूचा एक्स निर्देशक समानच असणार आहे, त्यामुळे या ठिकाणी एक्स निर्देशक 1 आहे तर इथंही 1 आहे, त्यामुळे पहिला 1 असणारा या ठिकाणी डी हाच आहे। ओके, अशा पद्धतीनं अचूक पर्याय डी। इथं ए बिंदूचा एक्स निर्देशक 1 असेल तर बी बिंदूचा सुद्धा 1च असणार आहे, कारण या ठिकाणी इथे 1 आहे। ए बिंदूतून बी बिंदूतून एक्स अक्षाकडे आलो आपल्याला 1 1 1 अंतरच मिळते, कारण ए बी हा रेषाखंड आहे तो वाय अक्षाला समांतर आहे। ओके, म्हणून या ठिकाणी अचूक पर्याय डी आहे। त्यानंतर मार्च 20चा प्रश्न आहे -3 4 या आरंभबिंदूचे -3 4 या बिंदूचे आरंभबिंदूपासूनचे अंतर टिंबटिंब आहे। आरंभबिंदूचे निर्देशक 0 0, त्यामुळं 0 कंसात -3 कंसाचा वर्ग म्हणजे -3चा वर्ग आणि 4चा वर्ग यांची बेरीज। -3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 16 9 25 25 वर्गमूळ 5, कारण आरंभबिंदूचे निर्देशक 0 0 0 असल्यामुळं ज्यावेळेला आपण अंतर काढणार आहोत 2 बिंदूमधलं, त्यावेळेला y2 - y1 x2 - x1 या ठिकाणी -3 -0 4 -0 होणार आहे, त्यामुळे -3चा वर्ग 4चा वर्ग, म्हणूनच या ठिकाणी त्या दोघांची बेरीज 25 वर्गमूळ 5 अचूक पर्याय सी आहे। ओके। एक रेषा एक्स अक्षाच्या धनदिशेशी 60 अंश मापाचा कोन करते तर त्या रेषेचा चढ टिंबटिंब आहे। नोव्हेंबर 20चा प्रश्न आहे tan 60, चढ म्हणजे tan 60 बरोबर m आणि tan 60 म्हणजे या आकृतीद्वारे आपण समजावून घेऊ शकतोय। 30 मापाचा हा 90 मापाचा हा 60 मापाचा, 30च्या समोर 1, 60च्या समोर वर्गमूळात 3 आणि कर्णाला 2। tan 60 म्हणजे समोरील भुजा भागिले लगतची भुजा वर्गमूळात 3 भागिले 1 म्हणजे वर्गमूळात 3 या ठिकाणी, म्हणून वर्गमूळात 3 अचूक पर्याय या ठिकाणी सी आहे। ओके। या ठिकाणी मार्च 23चा प्रश्न आहे 0 O 0 0 आणि P 3 4 या 2 बिंदूमधील अंतर काढा। या ठिकाणी अंतराच्या सूत्रानुसार OP बरोबर O हा 0 0 आणि P हा 3 4 आहे, y2 - y1 कंसाचा वर्ग अधिक x2 - x1 कंसाचा वर्ग, y2 आहे 4 - y1 0, 4 - 0 कंसाचा वर्ग अधिक x2 - x1 3 - 0, ओके, कंसाचा वर्ग 4 - 0 4चा वर्ग अधिक 3 - 0 3चा वर्ग, 4चा वर्ग 16 अधिक 3चा वर्ग 9 वर्गमूळात 25 आणि OP बरोबर 5। ओके, अशा पद्धतीनं O आणि P या बिंदूमधलं अंतर 5 आहे।
सुरुवातीलाच आपण मध्यबिंदूचे निर्देशक XY मानू. 22 20 X1 Y1 0 16 X2 Y2. मध्यबिंदूच्या सूत्रानुसार मध्यबिंदूचा X निर्देशक X1 अधिक X2 भागिले 2. X1 या ठिकाणी X निर्देशकांची बेरीज 22 अधिक 0 भागिले 2. त्यामुळं X बरोबर 22 भागिले 2 बरोबर 11. Y बरोबर Y1 अधिक Y2 भागिले 2. Y निर्देशकांची बेरीज 20 आणि 16 आहे. 20 अधिक 16 भागिले 2. Y बरोबर 36 भागिले 2 बरोबर 18. मध्यबिंदूचे निर्देशक XY बरोबर 11 आणि 18. ओके. मध्यबिंदूचे निर्देशक 11 आणि 18. पुढचा प्रश्न आहे मार्च 22चा. 4 वजा 3 7 5 वजा 2 1 हे त्रिकोणाच्या शिरोबिंदूचे निर्देशक आहेत. तर त्रिकोणाच्या मध्यगासंपात बिंदूचा Y निर्देशक काढा. येथे Y1 बरोबर वजा 3, Y2 बरोबर 5 आणि Y3 बरोबर 1 Y निर्देशक काढायचे. ओके. या ठिकाणी हा X1 Y1 आहे, हा X2 Y2 आहे, हा X3 Y3 आहे. त्यामुळं मध्यगासंपात बिंदूचा Y निर्देशक बरोबर Y1 अधिक Y2 अधिक Y3 भागिले 3. X निर्देशक X1 अधिक X2 अधिक X3 भागिले 3. अत्यंत सोपा आहे. त्यामुळं एक गुणांचे जे प्रश्न आहेत ते अतिशय सोपे असतात. एकही गुण आपण त्याचा गमावायचा नाही. वजा 3 अधिक 5 आणि अधिक 1. Y1 वजा 3 Y2 5 आणि Y3 1 भागिले 3. 5 आणि 1 6. 6 मधून 3 गेले, 3 भागिले 3. Y निर्देशक 1 बरोबर 1. ओके. अशा पद्धतीनं नोव्हेंबर 20चा प्रश्न आहे. ABC हे बिंदू एकरेषीय असून जर रेख ABचा चढ वजा 1/2 असेल तर BCचा चढ किती? ABC हे बिंदू एकरेषीय असल्याने जो ABचा चढ असेल तोच BCचा चढ असतो. या ठिकाणी एकाच रेषेवरील प्रत्येक रेषाखंडाचा चढ समान असतो. रेख ABचा चढ 1/2 वजा 1/2 असेल तर एक BCचा चढसुद्धा वजा 1/2. ओके. प्रश्न आहे A 2 3 आणि B 4 7 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचा चढ काढा. मार्च 20चा प्रश्न आहे. या ठिकाणी A 2 3 हा X1 Y1, B 4 7 हा X2 Y2. रेख ABचा चढ बरोबर Y2 वजा Y1 भागिले X2 वजा X1. काय आहे Y2? 7 वजा 3. Y1 3 आहे. 7 वजा 3 भागिले X2 वजा X1 4 वजा 2. 7 मधून 3 गेले, 4 उरले, 4 मधून 2 गेले 2. 4 भागिले 2 म्हणजे 2. म्हणजे रेख ABचा चढ हा 2 मिळाला. मार्च 23चा प्रश्न आहे. या ठिकाणी A वजा 1 1 वजा 1 वजा 1 B 0 1 व C 1 3 हे बिंदू एकरेषीय आहेत का हे दाखवा. या ठिकाणी एकाच रेषेवरचे हे बिंदू ABC, रेख AB, रेख BC आणि रेख AC हे एकाच रेषेवरचे रेषाखंड आहेत. त्यांचे चढ जर समान आले तर हे बिंदू एकरेषीय आहेत. या ठिकाणी A वजा 1 वजा 1 आणि B 0 1. या ठिकाणी हा X1 Y1 आणि हा X2 Y2. त्यामुळे रेख ABचा चढ बरोबर Y2 वजा Y1 भागिले X2 वजा X1. Y2 1 वजा कंसात वजा 1 भागिले X2 0 वजा कंसात वजा 1. 1 अधिक 1 वजा वजा अधिक आणि तर वजा वजा अधिक 1 2 भागिले 1 म्हणजे 2. ओके. त्यानंतर रेख BCचा चढ
वाय निर्देशकातला फरक 3 वजा 1 भागिले 1. एक्स निर्देशकातला फरक 1 वजा 0. 3 वजा 1 वाय निर्देशकातील फरक y2 वजा y1 भागिले x2 वजा x1 1 वजा 0. 3 1 गेला 2 भागिले 1 म्हणजे 2च. ओके. ए बी आणि बी सी असं म्हणलेलं आहे, म्हणजे बी सामायिक होतो ए बी आणि बी सी. येथे बी बिंदू दोन्ही रेषावर आहे, म्हणजे ए बी पण आहे आणि बी सीवर पण आहे, दोन्ही रेषावर आहे. आणि रेषा ए बी व रेषा बी सी यांचा छेद समान आहे, म्हणून बिंदू ए बी व सी एकरेषीय आहेत. ओके. एकरेषीय आहेत का 3 बिंदू दिले असतात. कोणत्याही 2 रेषाखंडांचे छेद जर समान आले तर ते बिंदू एकरेषीय असतात. ओके. अशा पद्धतीने पुढील व्हिडिओमध्ये इतर प्रश्न परीक्षेमध्ये याच घटकावरची येऊन गेलेले आपण विचारात घेणार आहोत. हा व्हिडिओ जरूर लाईक करा. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण सोडवलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की प्रश्न इतके परीक्षेला सोपे असतात. पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत. 10वीची परीक्षा ही तुमच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणून सर्व इयत्ता 10वीतल्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.